नेमबाजी क्रीडा प्रकारात जागतिक पातळीवर भारताचं नाव उंचावणाऱ्या राही सरनोबत यांच्यावर राज्य शासनाकडून अन्याय होतोय। उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या राही सरनोबत यांचा 8 वर्षांचा पगार थकीत आहे। त्यांच्यावरील अन्यायाबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शासन पातळीवर पाठपुरावा करत आहेत। जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताचा ठसा उमटवलेल्या राही सरनोबत यांना शासनाने 2014 मध्ये उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करत सन्मानित केलं। पण 3 वर्षांनंतर राज्य शासनाने त्यांना पगारापासून वंचित ठेवलं। शासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही असा ठपका ठेवून राही सरनोबत यांचा 2017 पासूनचा पगार थकीत आहे। त्यातून नेमबाज राही सरनोबत यांच्यावर एक प्रकारे अन्यायच झालाय। आमदार अमित गोरखे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात आम्हा खेळाडूंच्या शासकीय सेवेतील वेतन आणि इतर अडचणींविषयीचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून समाज माध्यमांवरती आज पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे। या निमित्ताने मला एवढंच आज इथे नमूद करावं असं वाटेल की हा प्रश्न मी पहिल्यांदाच इतक्या वर्षांमध्ये अजितदादांकडे घेऊन गेले, साधारण 1-2 महिन्यापूर्वी, आणि अर्थातच दादांनी अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली, आम्हाला खूप मोठा पाठिंबा दर्शवला आणि या संदर्भातली कार्यवाही अगदी त्या क्षणी त्या दिवशी सुरूही झालेली आहे। त्यांचे स्वीय सहाय्यक अगदी दर 8-15 दिवसांनी या संदर्भातील अपडेट आम्हाला देत असतात की ही प्रक्रिया कुठेपर्यंत आली आणि या संदर्भात कोणतं काम चालू आहे। गोरखे साहेबांचे सुद्धा फडणवीस साहेबांशी बोलणं होऊन त्यांनी सुद्धा त्यांना अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचंही मला समजलेलं आहे आणि म्हणूनच एकूणच मला वाटतं की खेळाडूंचे कष्ट, त्यांचे वेळापत्रक, त्यांना आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशावादी आहे। गेली 11 वर्ष राही सरनोबत नेमबाजीच्या सरावात आहेत, तसंच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत। आता चीनमध्ये होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी त्यांची डेहराडून इथं तयारी सुरू आहे। राही सरनोबत यांचा पगार थकीत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर अजित पवार यांनी पगार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरनोबत यांचा थकीत पगार देण्याचे आदेश दिलेत।